नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। मित्रांनो, तुमचं जे प्रेम प्रोत्साहन तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर तुमचं आहे त्याबद्दल सर्व माझ्या मित्रांचे मनापासून आभार। अशाच प्रकारचं प्रेम व प्रोत्साहन शेती मित्र आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर त्याबरोबर रायझिंग स्टार परभणी या कुक्कुटपालनासाठी समर्पित असलेल्या चॅनलवर असू द्या। तर मित्रांनो, थंबनेलनुसार आपण आजचा मुद्दा तुम्हाला समजून गेलायच, तरी देखील परत एकदा बघा की आज आपण काय पाहणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो, भाजीपाला वर्गीय पिकामध्ये वेल वर्गीय जे पिकं असतात त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत मित्रांनो वाल शेती। या वाल शेतीतून आपण जवळपास एका एकरातून कशा पद्धतीने कमीत कमी 6 लाख रुपयापर्यंतचा नफा मिळू शकतो याचं आज आपल्याला टोटली माहिती घ्यायची। यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला वाल लागवड कधी करायची, कोणती फवारणी घ्यायची, कोणतं खत व्यवस्थापन करायचे आणि आज पारंपरिक पिकाला फाटा देत का भाजीपाला वर्गीय पिकं यामधूनच जास्त आपल्याला इन्कम मिळते हे सुद्धा बघायचे। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक मनापासून कळकळीची विनंती, मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण आपण पाहाल, पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बाजूची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येत राहतील ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। त्यामुळे एक तर तुमच्या ज्ञानात भर पडेल व त्याबरोबरच तुम्हाला आर्थिक नफा जो हवा आहे तो प्रत्येक आर्थिक नफा तुम्हाला साधता येईल। त्याबरोबरच मित्रांनो, चॅनलवर जो व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू असताना तुम्ही व्हिडिओला लाईक करायचे जे विसरतात ते प्लीज करून घ्या आणि तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर लगेचच तुम्ही काय करू शकता, कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवू शकता, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्येवर लगेच सोल्युशन काढण्यात येईल। तर बघा मित्रांनो, वाल शेती आजकाल काय झाले, पारंपरिक जे आपली पिकं होती ज्याच्यामध्ये मका, गहू, ज्वारी, सोयाबीन, कापूस यासारखे जी पिकं होती की ज्यामधून आपल्याला 8-10 वर्षापूर्वी उत्पन्न बऱ्यापैकी मिळत होतं, पण कापसावर आलेली बोंडअळी, गुलाबी बोंडअळी यामुळे कापसाचं पूर्ण नुकसान झाले। सोयाबीनचा म्हणावा तेवढं उत्पन्न मिळत नाही। तर आपल्या शेतकरी मित्रांना उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून आज भाजीपाला जे वर्गीय पिकं आहेत ही आली आहेत, त्याहीमध्ये वेल वर्गीय पिकं, कारण वेल वर्गीय पिकं ही कमी कष्टात जास्तीत जास्त उत्पन्न देतात व यांचा कालावधी जास्त दिवसांचा असल्या कारणाने हे जास्त दिवस आपल्याला इन्कम देऊ शकतात। यामध्येच आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने वाल शेती हे तुम्हाला अवघ्या एका एकरातून जवळपास 5 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 6 लाख रुपयापर्यंतचा नफा मिळवून देईल। प्रत्येक या गोष्ट जी आहे याच्यामध्ये लागणारी खत व्यवस्थापन, फवारणी, मर्चिंग पेपर अंथरणे, सर्व गोष्टीचं विश्लेषण मुद्देसूद आता आपण पाहू। तर बघा, पहिला मुद्दा जमिनीची निवड। वाल शेती आपल्याला ज्यावेळेस करायची असते किंवा वाल लागवड करायची असते त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो की वाल लागवड करत असताना आपल्याला जमिनीची निवड करावी लागते। तर जमीन कशा पद्धतीची हवी, जमिनीची निवड करत असताना या ठिकाणी कसल्याही प्रकारची जमीन चालून जाते, फक्त एक अडचण नसावी। जमिनीची निवड करत असताना त्या जमिनीमध्ये ती जमीन सुपीक काळीची असो, ती जमीन मुरमाड असेल, भुसभुशीत असेल तरी हरकत नाही, फक्त एवढीच त्यामध्ये आपल्याला अवलंब करावा लागतो की त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा मात्र योग्य पद्धतीने व्हावा। पाण्याची निचरा होणारी कोणतीही जमीन आपल्याला वाल लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असते, अशा जमिनीची आपण निवड करावी। महत्त्वाचा दुसरा मुद्दा मित्रांनो की बाबा हवामान व तापमान कसं असायला हवं। बघा, वाल लागवड करत असताना आपल्या समोर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की वाल लागवड करत असताना ही वाल लागवड आपण कधी करायला हवी। तर वाल लागवड तुमच्या माहितीच तो 12ही महिने चालते। यामध्ये खरीप, रब्बी व उन्हाळी ह्या तिन्ही हंगामात तुम्ही वाल लागवड करू शकतात, याबद्दल काही अडचण नाही। म्हणजे वाल लागवडीसाठी आपल्या महाराष्ट्रातील जे तापमान व जे हवामान आहे ते अत्यंत पोषक आहे। याच्यामध्ये असणारं तापमान उष्ण, दमट व आर्द्रतायुक्त सर्व प्रकारच्या हवामानात वाल लागवड व त्यातून मिळणारं उत्पन्न हे कधीही घटत नाही। यामध्ये फक्त उष्णता जर जास्तच प्रमाणात वाढली तर वाल उत्पादनात थोड्याफार प्रमाणात फरक पडू शकतो, पण त्यावेळेस मिळणारा भाव याचा विचार केला तर तितकासा फरक आपल्या शेवटी आर्थिक नफ्यात पडत नाही। तिसरा महत्त्वाचा मुद्दा की बाबा आता आपण जमिनीची निवड केली, हवामान बघितलं, हवामान तर आपल्या इकडचं उपयुक्त आहे, परंतु सर्वात महत्त्वाचा तिसरा मुद्दा काय आहे मित्रांनो की जमिनीची कशा पद्धतीने आपण निवड तर केली, परंतु जमिनीची तयारी। तर जमिनीची तयारी करत असताना मशागत फार महत्त्वाची असते मित्रांनो। मशागतीमध्ये आपल्याला काय करावं लागते, प्रथमतः नांगरणी, रोटावेटर सर्व करून घ्यायचे व त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन करणे आहे। हे खत व्यवस्थापन लागवडीपूर्वीचं आहे। याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सेंद्रिय खतावर जास्त भर द्यायचा। तुम्हाला एकरी जवळपास 2 ट्रॉल्या शेणखत व त्याच्यामध्ये कल्पतरू मिसळायचे व संपूर्ण आपल्या काय करायचे जमिनीवर तुम्हाला काय करायचे हे शेणखत पसरवून घ्यायचे व त्यासोबत तुम्ही रासायनिक खतामध्ये
नायट्रोजन स्फुरद पलाश म्हणजेच नत्र स्फुरद पलाश या तिन्हीचा वापर करू शकतात। याचा भेसळ डोस व सिंगल सुपर फॉस्फेट यांचा वापर करून तुम्हाला एक भेसळ डोस तयार करायचा आहे व टोटल हा भेसळ डोस शेणखतात मिक्स करायचा आहे व टोटल शेणखत व हा भेसळ डोस तुम्हाला संपूर्ण जमिनीमध्ये काय करायचं आहे, मिसळून घ्यायचा आहे। आता हे संपूर्ण मिक्सचर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, जमिनीची ज्यावेळेस आपली ही कंप्लीट प्रोसेस झाली त्यानंतर आपल्याला बेड ओढून घ्यायचे। आता बेड ओढत असताना अंतर किती ठेवलं पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो। बेड ओढत असताना अंतर 6 फूट बाय 2 फूट असं घ्यायचं आहे आपल्याला, कारण 6 फुटावरचा जो बेड ओढलेला असतो तो अत्यंत उपयुक्त असतो वेलवर्गीय पिकांसाठी। व त्याहीमध्ये आपण काय करू शकतो की ज्यावेळेस मर्चिंग पेपर अंतरतो त्यापूर्वी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ड्रीप अंतरून घ्यायचं आहे, कारण ड्रीपमध्ये पाणी जर आपण सोडलं तर याच्या माध्यमातून आपण पाणी सोडल्यामुळे जर काही ढेकळं वगैरे असतील जमिनीमध्ये तर हे ढेकळायचं फुटायला मदत होते व जमीन एक समतल होते व बेड हे चांगले व सोयीस्कर होतात। आता मधल्या साईडला तुम्ही बळीराम नांगराचा वापर करू शकतात। टोटली ड्रीप तुम्हाला सुरुवातीला अंथरून घेतल्यानंतर मर्चिंग पेपर अंथरून घ्यायचा मित्रांनो, पण मर्चिंग पेपर अंथरण असताना तुम्हाला काय करायचं, सगळ्या ठिकाणी पाणी ठेवल्या कारण मर्चिंग पेपर व जमिनीतलं अंतर कसल्याही प्रकारे असायला नको किंवा कोणताही ढेकूळ आतल्या साईडला असायला नको, ज्या कारणास्तव आपला मर्चिंग पेपर फाटेल अशा पद्धतीची योजना तुम्हाला करायची आहे। मग मर्चिंग पेपर चांगल्या पद्धतीत तुम्ही अंथरला त्या ठिकाणी व जमिनीला एकदम लागून असल्या कारणाने त्या मर्चिंग पेपरला व त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची हवा खेळती राहणार नाही, कारण हवा जर खेळती राहिली तर काय होऊ शकते की त्याच्या माध्यमातून गरम हवा ही आपल्या रोपापर्यंत येऊ शकते व रोपाला कसं उगवण क्षमता डिस्टर्ब होऊ शकते व त्या ठिकाणी आपल्याला रोग जर जास्त प्रमाणात वाढ झाली नाही तर त्याच्यापासून खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो। त्यानंतर चौथा मुद्दा महत्त्वाचा मित्रांनो की अंतर निवडत असताना आता कशा पद्धतीने वाल लागवड करायची किंवा वाल लागवडीचं कोणतं बियाणं वापरायचं व कशा पद्धतीने लागवड। वाल बियाण्याची लागवडीचा बियाणाचा विचार करत असताना मित्रांनो, बियाणाचा ज्यावेळेस आपण विचार करू तर बियाणाचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते, वाल लागवडीमध्ये 2 प्रकारच्या व्हरायट्या सर्वात महत्त्वाच्या आहेत, एक लाल वाल व हिरवा वाल। तर याच्यामध्ये महाराष्ट्रात हिरवा वाल हा सर्वात जास्त प्रमाणात चालतो। आता उत्पन्नाचा विचार करत असताना मित्रांनो की मार्केटमध्ये काय चालते हे बघणं गरजेचं आहे। मार्केटचा जर विचार केला मित्रांनो तर मार्केटमध्ये बघा आजच्या कंडिशनला जो वाल गावरान आहे त्याला सर्वात जास्त डिमांड आहे आणि तो वाल हिरव्या प्रकारचा असतो। आता वाल लागवड करत असताना महत्त्वाच्या 2 पद्धती आहेत मित्रांनो, एक तर डायरेक्ट जमिनीच्या अंतरावर बुटकी वाण लावले जातात किंवा एक उंच टाईपचे जे ताटीवर किंवा आपण एक मंडप टाईपमध्ये घेतो अशा पद्धतीची तार ओढून बांबूची आपण कैची करून जे वाल लागवड करत असतो, ह्या वाल लागवडसुद्धा प्रसिद्ध आहे। परंतु ताटीवर जी वाल लागवड बांबूवर घेतात त्याच्यामध्ये थोडा खर्च वाढेल पण उत्पन्नामध्ये जवळपास 4 ते 5 टनांचा फरक पडतो। परंतु मग आपल्याला प्रश्न पडतो की मग ताटीवरचं वाण लावत असताना जर आपल्याला वाल बियाणं उपलब्ध नाही झालं तर कोणती व्हरायटी सगळ्यात जबरदस्त। तर बघा मित्रांनो, मी काही तुम्हाला वालीच्या जाती सुचवतो, यापैकी कोणती जात तुम्ही निवडू शकतात। वालीच्या जातीमध्ये सर्वात महत्त्वाची जात मित्रांनो दसरा ही वालीची जी जात आहे ही सर्वात फेमस प्रसिद्ध व सर्वात जास्त आपल्याला उत्पन्न देणारी आहे। आणि त्यानंतर फुले गौरी यासारख्या बऱ्याच व्हरायटी आहेत, पण ह्या 2 व्हरायट्यामधून मिळणारं उत्पन्न हे सर्वात जास्त आहे। आणि जर तुम्ही सल्ला विचारला की बा आपण जमिनीला टच करून असलेले बुटके वाणे घेतले पाहिजे का ताटीवरची म्हणजे बांबूवरची, तर मित्रांनो 100% बांबूवरचेच वाणे घ्यायचे। थोडा खर्च सुरुवातीला येईल परंतु उत्पन्न हे खूप जास्त मिळते व त्याबरोबरच आपला जे वाल असते याला कसल्याही प्रकारचा डाग लागत नाही व मार्केटमध्ये जास्त दर मिळतो। यानंतरचा मुद्दा मित्रांनो की आता वाल लागवडमध्ये अंतर कशा पद्धतीने व लागवड कशी करायची। तर वाल लागवड करत असताना मित्रांनो अंतराचा ज्यावेळेस विचार करतो तर बेड तर आपला 6 फुटाचा आहे, त्यात काही अडचण नाही, परंतु 2 रोपातला अंतर किती घ्यायचं ते बघा मित्रांनो। तर 2 रोपातला अंतर तुम्हाला काय करायचे, प्रत्येक 2 फुटावर तुम्हाला काय करायचे, छिद्र करायचे व त्या ठिकाणी टोकन पद्धतीने वालाची लागवड करून घ्यायची। आणि याच्यामध्ये जास्त करून झिगझॅग पद्धतीचा वापर करायचा की ज्याच्या माध्यमातून खूप कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं व बियाणं जास्त बसायला मदत होईल। तसं पाहायला गेले तर वाल हे ताटीवर बांबूवर लावलं तर आपलं जे हवेतील 3 फुटाचं किंवा 4 फुटाचं अंतर हे वापरलं जातं आहे व वाल जी असते ती पसरायला मदत होते। त्या बांबूवर वाल जास्त पसरल्या कारणाने खूप कमी दिवसात वाढ जास्त होते व उत्पन्न आपलं स्टार्ट व्हायला मदत होते। आता याच्यामध्ये प्रत्येक मित्राचा प्रश्न असतो की आपण ज्यावेळेस वाल लागवड करत असतो त्यावेळेस आपण वाल लागवड करत असताना बियाणे हे भिजवून जर्मिनेशन करून आपण त्याला लागवड करावी अथवा डायरेक्ट पाणी देऊन मग आपण जमिनीत टोकन करावे। तर मित्रांनो ह्या दोन्ही पद्धती वापरल्या जातात, परंतु जर तुम्हाला कालावधी कमी असेल व तुम्हाला जर वाल लागवड करण्यात उशीर झाला असेल व तुम्हाला मार्केटमध्ये भाव जर मिळवायचा असेल तर 10-15 दिवसाचा कालावधी तुम्ही याच्यामधून वाचू शकतात।
आणि तुम्ही घरच्या घरी काय करू शकतात, वालला तुम्ही जर भिजवत घातलं आणि ते फुगल्यानंतर त्याची लागवड केली तर तुमचं रोपण हे 1 ते 2 दिवसात कंप्लीट होऊन त्यापासून बीज अंकुरून रोप तयार व्हायला सुरुवात होते. आता 75 दिवसाचा कालावधी हा काय मुद्दा आहे तो समजून घ्या मित्रांनो. 75 दिवसाचा कालावधी म्हणजे काय ते बघणं गरजेचं आहे. 75 दिवसाचा कालावधी म्हणजे काय असतो मित्रांनो, की 75 दिवसाच्या कालावधीमध्ये वाल लागवडीमध्ये काय होत असते की तिथपासून आपल्याला उत्पन्न व्हायला सुरुवात असते, परंतु आपल्याला जवळपास 3ऱ्या आठवड्याच्या शेवटी वाल लागवडीमध्ये तुम्हाला ताटी किंवा बांबू करून घ्यायचे व त्याच्यामध्ये जवळपास 16 ते 18 mm जर तुम्ही त्या ठिकाणी एक आपलं तार वापरला किंवा जाड साईजचा, तर म्हणजे काय होईल की वालाचं वजन जरी पडलं तर तो बांबू किंवा तो तार खाली वाकणार नाही, ज्याच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाला कसल्या प्रकारचा धोका होणार नाही. आता हे सर्व झालं मित्रांनो, पण वाल लागवड करायची कधी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, वाल लागवड करत असताना काही डेट फिक्स दिल्या जात नाही, कारण वाल लागवड ही 12ही महिने तुम्हाला करता येते. परंतु तुम्ही जर तारीख विचारलीच मित्रांनो, तर सगळ्यात जास्त डिमांड कधी असते व कधी भाजीपाला मार्केटमध्ये कमी असतो म्हणजे शॉर्टेज असते ते बघणे गरजेचं आहे. मार्केटमध्ये भाजीपाल्याला दर हा उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये मिळतो. याचं कारण काय की पावसाळ्यामध्ये जे प्रमुख शेतीचं क्षेत्र असते ते मुख्य पिकाखाली असल्या कारणानं त्यावेळेस जे असते आपल्याला भाजीपाला महाग मिळतो. मग तुम्ही काय करू शकता, जवळपास 1 मार्च 15 मार्च किंवा मार्च महिन्याच्या कोणत्याही दिवशी अथवा एप्रिलच्या कोणत्याही दिवशी जर वाल लागवड केली तर तुम्हाला पूर्ण उन्हाळाभर त्याच्यापासून उत्पन्न मिळेल व त्याबरोबरच हे उत्पन्न पावसाळ्याच्या एंडिंगपर्यंत चालेल. याचा अर्थ तुम्हाला मिळणारा बाजारभाव जवळपास 40 ते 80च्या दरम्यान मिळू शकतो. यासाठी तुम्हाला काय करायचे, मार्केटच्या भावाची आखणी करणे गरजेचे आहे मित्रांनो. जर तुम्ही सल्ला म्हणून विचारत असाल तर मे आणि एप्रिल महिना हा सर्वात बेस्ट असतो वाल लागवडीसाठी. याच्यामध्ये वाल लागवड केली तर तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्केट मिळते व त्याच्यामधून तुम्हाला कमीत कमी महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नफा मिळतो. त्याही बरोबर मित्रांनो, मर्चिंग पेपर अंथरल्यामुळे याच्यामध्ये तणही त्या प्रमाणात होत नाही. यानंतरचा मुद्दा मित्रांनो, खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापनामध्ये आपण पाहितलं सुरुवातीला की कशा पद्धतीने भेसळ डोस वगैरे द्यायचा, परंतु त्यानंतरचे डोसेस महत्त्वाचे आहे. खतामध्ये रासायनिक खताचा वापर जर आपल्याला करायचा असेल मित्रांनो, तर रासायनिक खताचा वापर करत असताना तुम्ही ड्रिप इरिगेशन मार्फत सुद्धा खत देऊ शकतात. यामार्फत तुम्ही नायट्रोजनचा पुरवठा करू शकतात व ज्यावेळेस फुलं लागण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्ही फॉस्फरसचा पुरवठा करू शकतात व पोटॅश हे कालांतराने तुम्ही जर देत गेला तर त्याच्यापासून खूप चांगला बेनिफिट होतो व चांगल्या पद्धतीचा कलर तुमच्या वालाच्या त्या शेंगाला येतो व त्याच्यामधून वालाची साईज वाढली की उत्पन्नातही भर पडते. आता याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स पण फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तुम्ही त्या ठिकाणी बोरॉन, झिंक यासारखे जर मायक्रो न्यूट्रिएंट्स दिले तर त्या तुमच्या जे वाल आहे त्याच्यामध्ये काय होत असते, जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न व आवश्यक असलेले जे सूक्ष्म अन्न घटक मिळाले की वाल लागवड ही टोटल पद्धतीने होते व तुम्हाला कमीत कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये काय असते मित्रांनो, आणखी एक मुद्दा की जो शेतकरी मित्रांना माहीत नसतो, वालमध्ये काय असते, परागीकरणाची प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही मधुमक्का साईडला लावला अथवा मधुमक्क्याची फवारणी जर घेतली तर ह्याच्यामध्ये परागीकरण होण्याची खूप चांगली शक्यता असते. यामुळे सगळ्यात सोपी कल्पना काय मित्रांनो, की तुम्ही जर वाल शेतीच्या चारी बाजूंनी समजा मधुमक्क्याची लागवड केली तर तुमचं उत्पादन 1 ते 2 टनांनी वाढण्यास मदत होते. कारण परागीकरणाची प्रक्रिया जेवढी जास्त होईल तेवढं जास्त तुम्हाला वाल शेंगाचं उत्पन्न होऊ शकते. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, फवारणी व वाल पिकावर येणारे महत्त्वाचे रोग. बघा मित्रांनो, कोणतेही भाजीपाला वर्गीय पीक आलं की त्यावर रोग 100% येणार, परंतु उन्हाळी वाल लागवड केली तर त्यावर येणारे रोग त्या प्रमाणात कमी असतात. परंतु वाल या पिकावर रोग येतातच किंवा येत नाहीत असं जर विचार करायचा झाला तर वाल पिकावरही काही रोग येतात. ते कोणते? वाल पिकावर प्रामुख्याने येणारे रोग म्हणजे मित्रांनो मावा, भुरी, थ्रिप्स व त्याबरोबरच शेंगा जे असतात वालाच्या ती पोखरणारी अळी. या सर्वात महत्त्वाचे जे रोग आहेत ते आपल्या वालाच्या शेंगावर येण्याची दाट शक्यता असते. जर रोपांचा विचार केला मित्रांनो तर मावा व भुरी रोग जे असतात, यामधील भुरी रोगावर तुम्ही कार्बन डायझाईनचा वापरसुद्धा करू शकतात, 15 लिटर 15 ग्रॅम याप्रमाणे. व त्याच पद्धतीने ज्यावेळेस शेंगा पोखरणारी अळी येण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही जवळपास दर आठवड्याला क्लोरोफ्लोरोफास सायपरमॅथिन याचासुद्धा वापर करू शकतात. त्याचबरोबर दर आठवड्याला जर तुम्ही शेंगावर फवारणी घेत राहिली मित्रांनो तर तुमचा फार्म जो आहे वालाच्या शेंगांचा किंवा वाल शेतीचा याच्यावर कसल्याही प्रकारचा रोग येणार नाही. व तुम्ही जर मावा, भुरी, थ्रिप्स आणि जी शेंगा पोखरणारी अळी यापासून जर तुमच्या वालांचं संरक्षण केलं तर मालही दर्जेदार मिळेल व त्या दर्जेदार मालाला भावही उत्तम मिळेल. त्यामुळे तुम्ही मित्रांनो
ज्यावेळेस पाणी देत असता पाणीही तुम्हाला दररोज द्यायचे, त्याबरोबरच तुम्हाला फवारणी करत असताना फवारणीही जास्त करून संध्याकाळच्या टाईमला करायचे व बुरशीनाशक हे जर द्यायचे असतील तर सकाळच्या वेळी ड्रिप इरिगेशन मार्फत देऊ शकतात किंवा त्याच्याही तुम्ही फवारण्या घेऊ शकतात. कारण वालाचे पीक 6 महिन्यापर्यंत चालते व त्याच्यानंतर तुम्हाला वर्ष व 1.5 वर्षापर्यंत सुद्धा उत्पन्न घेता येऊ शकते. आता याच्यामध्ये सर्वात शेवटचा मुद्दा व महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की उत्पन्न. बघा मित्रांनो, सर्वात शेवटचा मुद्दा आहे उत्पन्न, की उत्पन्न कधी स्टार्ट होते, उत्पन्न किती मिळते व त्यातून किती नफा एक्झॅक्टली मिळू शकतो. उत्पन्नाचा विचार करत असताना बघा मित्रांनो, वाल किंवा कोणतेही वेलवर्गीय पीक जर विचार केला तर त्यापैकी बऱ्यापैकी जे पिकं असतात त्यांचं उत्पादन 75 दिवसापासून स्टार्ट व्हायला सुरुवात होते. 2.5 महिन्याचा कालावधी त्यांना फळ धारणेसाठी लागतो. वालाच्या शेंगा जर 75 दिवसानंतर जर चालू झाल्या मित्रांनो, तर त्यापासून मिळणारे एक्झॅक्टली उत्पादन 6 महिन्यात किती मिळू शकते. व याच्यातलं उत्पादन जर तुमच्याकडे कोणतेही तुम्हाला इतर काम जमिनीचं नसेल तर तुम्ही हीच वालाची जी तुमची शेती ती वर्ष ते 1.5 वर्षापर्यंत सुद्धा राखू शकतात. उत्पन्नाचा विचार करत असताना महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, या ठिकाणी वाल शेतीतून होणारं उत्पन्न एक्झॅक्टली किती. 75व्या दिवसापासून ज्यावेळेस वालाच्या शेतीतून उत्पन्न मिळायला सुरुवात होते मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही पाहू शकतात की वालाच्या शेतीमधून होणारं उत्पन्न हे तुम्हाला जवळपास 1 ते 2 दिवस आड करून तुम्हाला वालाची तोडणी करावी लागते. तसं पाहायला गेलं 1 एकर क्षेत्र म्हटलं, मजुरांची संख्या जर तोकडी असेल तर तुम्हाला दररोज वाल शेतीचा अर्धा भाग करावा लागतो, दुसऱ्या दिवशी अर्धा भागातला तोडा घ्यावा लागतो. संपूर्ण 6 महिन्याचा विचार केला मित्रांनो तर जवळपास तुम्हाला 20 टनांपर्यंत एका एकरातून उत्पन्न व्हायला हरकत नाही. याहीपेक्षा जास्त उत्पन्न होऊ शकते. व नियोजन व तुमच्या फवारण्या चुकल्या व रासायनिक खताचं नियोजन नाही लागलं तर याहीपेक्षा बरंच कमी उत्पन्नसुद्धा होऊ शकते. शेवटी तंतोतंत नियोजन व योग्य मेहनत योग्य वेळी करणाऱ्या शेतकरी मित्राचं उत्पादन हे जास्त राहते. राहिला बाजारभावाचा प्रश्न मित्रांनो, जर तुम्ही 1 मार्चला या वाल शेतीमध्ये वाल बियाणांचं टोकन केलं तर तेव्हापासून 2.5 महिन्याचा कालावधी म्हणजे 15 मेपासून उत्पन्न चालू होते. म्हणजे तेव्हाही भाव चांगला असतो, तिथून पुढचे 4 महिने भाव चांगला मिळण्यास काही हरकत नसते. आता 20 टनचा जर विचार केला मित्रांनो तर 20 टनाचा विचार करत असताना बाजारभाव जर पकडला मित्रांनो तर उन्हाळा व पावसाळ्यातील बाजारभाव 80 रुपयापर्यंत सुद्धा जातो. परंतु तुम्ही जर बाजारभाव 40 रुपये किलोपर्यंतच जर पकडला तर जवळपास तुम्हाला मिळणारं एकूण उत्पन्न किती, तर 40 रुपये प्रति किलो जर वालाच्या शेंगाचा विचार केला मित्रांनो तर जवळपास तुम्हाला 20 टनांपासून 8 लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. व या 8 लाख रुपया उत्पन्नामधून जर तुम्ही बियाणाचा खर्च, शेणखताचा खर्च, रासायनिक खतांचा खर्च, फवारणीचा खर्च, कीटकनाशक, बुरशीनाशक यांचा खर्च, तोडणी व त्या वालाच्या ज्या शेंगा आहेत त्यांना ट्रॅव्हलचा खर्च पकडला, या सर्व खर्चाचा अंतर्भाव ड्रिप इरिगेशनचा खर्च टोटली पकडला मित्रांनो तर जवळपास तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंतचा जास्तीत जास्त खर्च अपेक्षित आहे. म्हणजे टोटली 8 लाख रुपये निव्वळ नफ्यातून 2 लाख रुपयाचा जरी खर्च वजा केला मित्रांनो तर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 6 लाख रुपयापर्यंतचा नफा मिळायला काही हरकत नाही मित्रांनो. आजच्या कंडिशनला तुम्ही कापूस शेती करून पाहितली, सोयाबीन शेती करून पाहितली, बऱ्याच शेत्या करून पाहितल्या मित्रांनो, पण शेतीमधून मिळणारं उत्पन्न त्या प्रमाणात नाही. तुमची शेती ही तोट्यात वरचेवर जात आहे. परंतु याला उत्तम पर्याय म्हणून वेलवर्गीय पिकामध्ये भाजीपाल्यांचा जर विचार केला तर त्यामध्ये प्रत्येक भाजीपाला पीक हे सरस आहेत. त्यातल्या त्यात जर विचार ठरवला किंवा विचार केला तर कमीत कमी कष्टात, कमीत कमी वेळात व जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणजे वाल जे आहे त्याचा तुम्ही विचार करू शकतात मित्रांनो. कारण याला फक्त पाण्याचा निचरा होणारी उत्तम जमीन लागते, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन यांची जोड लागते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जवळपास एका एकर क्षेत्रातून 6 लाख रुपयापर्यंतचा नफा 6 महिन्यात मिळवू शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करून घ्या आणि तुमचे आवश्यक असलेल्या आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप, फेसबुक मार्फत हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे गरजू असलेल्या प्रत्येक शेतकरी मित्राला हा व्हिडिओ पाहता येईल. व आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन घंटी प्रेस करा व ऑल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळं या उन्हाळ्यामध्ये तुमचं भाजीपाला वर्गीय पिकांमधून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं स्वप्न हे तुम्हाला साकार करता येईल. व आजच्या आर्थिक तंगीमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दररोजचा एक स्रोत म्हणून भाजीपाला वर्गीय पिकं हे असू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहून कळवा. व त्याबरोबरच अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र तुम्हाला असंच मिळत राहील. नवीन व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.